मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली, राहणार भांडेगाव, तालुका जिल्हा हिंगोली. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकरी विठ्ठल मुटकुळे यांनी यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर केला होता. तर यावर्षी त्यांना मल्टीप्लायरचे कसे रिझल्ट आले ते थोडक्यात त्यांचे मनोगत सांगतील. तुमचं नाव सांगा. माझं विठ्ठलराव मारुतराव मुटकुळे, राहणार जांभरुंजा, तालुका जिल्हा हिंगोली. तर अगोदर आणि मल्टीप्लायर वापरायच्या अगोदर आणि वापरल्यानंतर काय फरक जाणवला? मल्टीप्लाय म्हणजे मी गेल्या वर्षी वापरलं होतं, ज्यावेळेस माल भरण्याच्या वेळेस त्यावेळेस एकरी फक्त 3 किलो वापरलेलं आहे. तर त्यात रिझल्ट मला चांगला वाटला. मालाची चमक आणि मालाची जाडी आणि तो माल असा एकदम दिसदार वाटत होता. आणि त्यानंतर त्यावर्षी वापरल्यामुळे यावर्षी पण सुद्धा बीजक्रियापासून ही पहिला डोस बीजक्रिया आणि दुसरा डोस ड्रिचिंग दिला, तिसरा अजून बाकी आहे. आणि खताचा पण डोस सुद्धा आता कमी दिलेली आहे त्याला. फक्त एकरी पहिली सुरुवात मी पोटॅश 1 बॅग आणि 15-15 म्हणजे 2च बॅग दिले आता एका एकराला. आणि त्याच्यानंतर दुसरे डोस DAP आणि पोटॅश अर्धी बॅग म्हणजे असे एकरी 1.5 बॅग दिलेली आहे. त्यानंतर दुसरा कोणताही रासायनिक याला वापरलेला नाही. आणि याला फवारणी पण सुद्धा दिलेली मल्टीप्लायची. तर बाकी अजून रासायनिक अजून बाकी आहे द्यायचे, अजून त्याच्यानंतरचे डोस बाकी आहेत. इतर शेतकऱ्याच्या आणि तुमच्या झाडामध्ये काय बदल वाटतो? आपल्या झाडामध्ये कसं हिरवळपणा जास्त आणि पानाची जाडी, पानाचा जाडपणा, फुटवे, तेजदारपणा आणि हा रान पुन्हा भरपूर आणखीन चिंबक आहे. म्हणजे जसं लावगण केली त्यावेळेपासून आता पहिली वार आऊत गेलेले याच्यात, ते पण जबरदस्ती टाकलेले. हे वावर चक चिपडून जाव, पूर्ण चिपडून म्हणजे आता पाणी काल परवा पाणी आटलेलं आहे. चिपडून जाव, पण या पावडरामुळे याच्यामुळे मल्टीप्लायमुळे याचा रिझल्ट चांगला आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना वापरायलाच पाहिजे. आपण ज्यावेळेस 3 बागा 4 बागा, कोणी काही शेतकरी 5-5 बागा एका एकराला एकदा डोस देतात, त्यानंतर त्याच्यातला 1 बॅग खताची रासायनिकची कमी करून कोण्याही शेतकऱ्यांनी हे मल्टीप्लाय वापरायलाच पाहिजे. 1 किलो जर एका एकराला जर टाकलं आणि 1 बॅग जर कमी केली तर 4 बॅगचं काम हा एक मल्टीप्लाय करू शकते. असं मी सांगून आपल्या शेतकऱ्याला सुसूचित करून शेतकऱ्यासाठी चांगले रिझल्ट मिळतात हे मी सांगतोय. आणि कोण्याही शेतकऱ्याने वापरायलाच पाहिजे. धन्यवाद.